हॅलो नमस्कार मंडळी, आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मी आज काय करते ते सांगणार नाही, तर मी आज तुम्हाला कमेंटची उत्तरं देणार आहे. आणि जास्ती काय असं कमेंट येत नाहीत, आणि एखादे दोन आलेल्या कमेंटची उत्तरं देणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप कमी सबस्क्रायबर आहेत. आणि पहिली कमेंट आहे, मी कुठं राहते, तर काय आम्ही पुण्याला राहतो आहे. आणि दुसरी कमेंट आहे, बोलता येत नाही तर व्हिडिओ का बरं बनवते, तर काय माणूस हळूहळू काय शिकत गेल्यावरच बोलता येतं. तर माझं आता काय थोडं थोडं शिकत आहे, त्यामुळे थोडं बोलण्यामध्ये काय हे होत आहे. तर समजून घ्या. आणि तुम्हाला जर खराब वाटलं तर काय सॉरी. तर तिसरी कमेंट आहे की तुझ्या मुलींची हेच खरी नावे आहेत का, तर हे नावे नाही आहेत खरी. तर हे आम्ही काय घरी फक्त बोलण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि त्यांची खरी नावे काय दुसरी आहेत. कधीतरी वेळ भेटला तर मी काय त्यांच्याच तोंडाने तुम्हाला सांगायला लावेन. तर आता तर काय मी स्वयंपाक बनवते. चौथी अशी कमेंट आहे की मी खूप असं जाड आहे. हो, तर काय माझे 3 सीझर झाल्यात, त्यामुळे थोडा मोठापा झाला आहे. आणि तिन्ही मुलीच्यानं माझे काय तिन्ही सीझर झालेले आहेत. त्यामुळं काय झालं काय माहिती, तर मी अगोदर अशी नव्हते. आणि जसं जसं एक एक सीझर होत गेलं तशी तशी मोठी झाले. वजन कमी करायचं म्हटलं तर होत नाही. आणि पिहू काय माझा आणखी दूध पिते. आणि काय 1 वर्ष झाला पिहूला आत्ताशी. तर अजून मी काय पिहूला दूध पाजते, म्हणून काय डाएट वगैरे काही करण्याचा प्लॅन नाही आहे. जेव्हा पिहू दूध सोडल मग तेव्हा काय बघू होतं आहे का, प्रयास करून कमी झालं बरं, नाही झालं तर जसं आहे तसं आता काय हे करता येत नाही त्याला. तर मस्त असं काय इथं मी फ्रेंच फ्राईज बनवते. आणि एक काय सप्पकवाले बनवते, एक तिखटवाले बनवते. तिखटवाले काय आमच्यासाठी बनवते, आणि सप्पक काय पिहूला आणि परलीसाठी बनवते. तर इथं लवलीच्या पप्पाने ना पिझ्झा मागवला होता, आणि बर्गर पण मागवलं होतं. तर असं मस्त काय पार्टीचा बेत आहे आजचा. आणि लवली परली काय वाट बघत बसल्यात. परलीला काय हे होत नाही तिला फ्रेंच फ्राईज बघून. आणि पिहू पण काय इकडं माझ्या इकडल्या साईडला बसलं आहे, आणि एक एक फ्रेंच फ्राईज खाते. आणि सगळे ना बर्गर आणि 2 पिझ्झे ना हे चिकनचेच आहेत. एक पण व्हेज नाही आहे त्याच्यामध्ये. लवलीला कुठलंच असं व्हेज खायला आवडत नाही, आणि असं जास्त काय तिला नॉनव्हेजच आवडतं. आणि इथं हे तिखटवाले जे फ्राईज आहेत ते काय कॉर्नफ्लोअर आणि मीठ, लाल तिखट हे सगळं असं मसाला घालून बनवलेले आहेत. एकदम क्रिस्पी बनतात वरून, आणि मध्ये काय मऊ सॉफ्ट असे बनतात. आणि काय मस्त इथं काय ओरेगनो घालून पिझ्झा खायला मला पण आवडतं, आणि लवलीला पण खूपच आवडतो. तर या तुम्ही पण पिझ्झा खायला. आणि कुणाला कुणाला पिझ्झा आवडते त्यांनी कमेंट करा, मग कमेंटमध्ये सांगा. आणि पिझ्झा खूप छान होता म्हणते लवली, आणि खूपच छान होता खरं पण पिझ्झा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्हाला व्हिडिओ बघा आमचे, आणि प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि मस्त असं काय रविवारची पार्टी झाली. आणि भेटूया असंच पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ बघत राहा, आणि चांगले असं कमेंट करा. आणखी मला पण आवडेल, आणि तुम्हाला पण काय कमेंटचं उत्तरं जाणून घ्यायला आवडतील माझ्या ह्याच्याबद्दल. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच बाय बाय. खुश राहा, खात राहा तुम्ही पण. आणि काय मस्त आमचे व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा.